Good morning to all dear students. How are you? Are you fine? I hope you are fine. I am also fine. Today we are going to discuss about the mathematics of standard 6. Your mathematics syllabus divided into two parts. These two parts you can see in your textbook. This is your textbook, and you can see part 1 and part 2 in your textbook. In part 1 there are 9 chapters included. In part 2 also having 9 chapters. So today we are going to learn about the first chapter, basic concept in geometry, in part 1. So let's start this chapter. Basic concept in geometry, this is the first chapter. I write the name of chapter, basic concept in geometry. Basic concept in geometry. This is the name of chapter, बेसिक कॉन्सेप्ट इन जॉमेट्री. या चॅप्टरमध्ये आपण फर्स्ट चॅप्टरचा इंट्रोडक्शन पाहणार आहोत. या इंट्रोडक्शनमध्ये जॉमेट्री म्हणजेच काय ते पूर्वी आपण शिकणार आहोत. थोडक्यात जॉमेट्रीची माहिती आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. जॉमेट्री हा शब्द जिओ आणि मेट्रॉन या दोन शब्दापासून तयार झालेला आहे. यामध्ये जिओचा अर्थ होतो, जिओचा मिनिंग होतो अर्थ, आणि मेट्रॉनचा मिनिंग होतो मेजर. सो दिस इज जॉमेट्री, मेजर ऑफ अर्थ असं आपण जॉमेट्रीला म्हणू शकतो. जॉमेट्री मीन्स मेजर ऑफ अर्थ, मेजर ऑफ अर्थ. जॉमेट्री मीन्स मेजर ऑफ अर्थ. जॉमेट्रीचा जर आपण थोडक्यात विचार केला तर आपल्या दैनंदिन जीवनात जॉमेट्रीचा भरपूर वापर होताना दिसत आहे. जे आपण वस्तूंचा वापर करतो, जसं या ठिकाणी ही बुक आहे, तर ही बुक क्युबॉइडल साईजची बुक आहे. आपण ज्या रूममध्ये अभ्यास करतो ती रूमसुद्धा क्युबॉइडल साईजची रूम असतो. त्यानंतर बऱ्याच अशा वस्तू आहेत आपण ज्यांचा अभ्यास करतो किंवा मग आपण ज्यांचा वापर करतो त्या सर्वच वस्तूमध्ये जॉमेट्रीचा वापर होताना दिसतो. साधंसं आपण आपल्याला चित्रकला जर काढायची असेल, ड्रॉइंग करायची असेल, त्या ठिकाणी सुद्धा जॉमेट्रीचा वापर झालेला दिसतो. घराच्या खिडक्या म्हणा किंवा घराची स्लॅब म्हणा किंवा अजून त्या कोणत्या वस्तू आहेत त्या ठिकाणी सुद्धा जॉमेट्रीचा वापर झालेला दिसतो. आपल्या सभोवताच्या सर्व वस्तू जवळपास ज्या आपण तयार करतो त्यामध्ये जॉमेट्रीचा वापर होताना दिसतो. तर जॉमेट्री म्हणजेच काय मग? जॉमेट्री मीन्स व्हॉट इज मीन बाय जॉमेट्री? सो द डेफिनेशन ऑफ जॉमेट्री इज definition of geometry is geometry is one of the branch of mathematics. आपण आतापर्यंत जे मॅथमॅटिक्स शिकलं त्या मॅथमॅटिक्समध्ये ज्या फिगर्स येतात तो जॉमेट्रिकल पार्ट असतो, आणि जे नंबर आपण मग कॅल्क्युलेशन वगैरे करतो तो अर्थमेटिक भाग असतो. तर जॉमेट्री ही एक मॅथमॅटिक्सची ब्रँच आहे. इट इज द branch of mathematics it is the branch of mathematics which deals with the study of point, line segment, solid surface. या ठिकाणी पॉइंट म्हणा, लाईन आहे किंवा लाईन सेगमेंट्स आहेत किंवा अजून रेज आहेत, या सर्व वस्तूंचा, या सर्व कॉन्सेप्टचा या ठिकाणी अभ्यास केला जातो. असा एक
मॅथमॅटिक्सची ब्रांच म्हणजेच जॉमेट्री. सो दिस इज द बेसिक इन्फॉर्मेशन ऑफ जॉमेट्री. नाउ नेक्स्ट टॉपिक इज बेसिक कॉन्सेप्ट इन जॉमेट्री. दिस इज द मेन हेडलाईन. बेसिक कॉन्सेप्ट इन जॉमेट्री मीन्स व्हॉट. बेसिक म्हणजेच पायाभूत, कॉन्सेप्ट म्हणजे संकल्पना. जॉमेट्री तर तुम्ही शिकला तर जॉमेट्री म्हणजे भूमिती. तर बेसिक कॉन्सेप्ट इन जॉमेट्री या ठिकाणी बेसिक कॉन्सेप्ट कोणत्या कोणत्या आहेत. तर फर्स्ट बेसिक कॉन्सेप्ट इज पॉइंट. पहिली या ठिकाणची बेसिक कॉन्सेप्ट म्हणजे कोणती, पॉइंट. तर पॉइंट म्हणजेच काय, आपण याला मराठीमध्ये पॉइंटला बिंदू असं म्हणतो. सो पॉइंट मीन्स व्हॉट. पॉइंट मीन्स a small dot made by a small dot made by a small dot made by a sharp tip, made by a sharp tip, sharp tip of made by a sharp tip of pen, pencil or any other object, made by a sharp tip of pen, pencil or any other object. Any other object is called point. So this is point. The figure of point. These are the. This is point. This is also point. This is also point. This is also point. हे सगळ्या या ठिकाणी डिफरंट पॉइंट्स आहेत. आता डिफरंट पॉइंट्सला कोणत्या पॉइंटला काय म्हणायचं त्यासाठी पॉइंटला नाव देणे आवश्यक असते. तर त्या ठिकाणी name of the points or the capital letter of alphabet, capital letter of alphabet is used for write the name of, for write the नेम ऑफ पॉइंट. पॉइंटचं नाव लिहिण्यासाठी आपण इंग्रजीमध्ये कॅपिटल कोणत्याही कॅपिटल लेटर्सचा वापर करू शकतो. त्यामध्ये पॉइंट याला ना आपण पॉइंट ए असं नाव दिलं, याला पॉइंट बी असं नाव दिलं, याला पॉइंट सी असं नाव दिलं, हा पॉइंट डी आहे, हा पॉइंट ई आहे. तर हे सगळे या ठिकाणी पॉइंटचे नाव आहेत. ओके. सो दिस इज पॉइंट. पॉइंटमध्ये आपल्याला एवढं शिकता येईल. दिस इज द फिगर ऑफ पॉइंट. अ स्मॉल डॉट. एक असा स्मॉल डॉट की जो एखाद्या पेन, पेन्सिल किंवा त्यासारख्या वस्तूंच्या टोकदार टोकानी तयार होतो, त्याला आपण पॉइंट असं म्हणतो. देन नेक्स्ट बेसिक कॉन्सेप्ट इज, विच इज द नेक्स्ट बेसिक कॉन्सेप्ट, लाइन. सेकंड बेसिक कॉन्सेप्ट इज line. So line means what? What is meant by line? Line means a set of point. Line is the set of point. पॉइंटचा समूह याला म्हणता येईल. सेट ऑफ पॉइंट goes infinitely. In both the direction. Goes infinitely in both the direction is called line. असा पॉइंटचा समूह की जो दोन्ही साईडला वाढत जाईल. इन्फायनाइट म्हणजे तो किती वाढू शकतो. फॉर एक्झाम्पल दिस इज लाईन. For example, this is line. The arrow shows the line
गोज इन्फायनाइटली इन बोथ द डायरेक्शन. दोन्ही साईडला एरो आहे, त्याचा अर्थ ही रेषा दोन्ही साईडला वाढत आहे, अमर्यादित वाढत आहे, असं याचा मिनिंग होतो. दिस इज लाईन एल, दिस इज लाईन एम. इट मीन्स व्हॉट? द स्मॉल लेटर ऑफ अल्फाबेट, स्मॉल लेटर ऑफ अल्फाबेट इज यूज्ड फॉर रायटिंग द नेम ऑफ लाईन. और समजा ह्या लाईनवर कोणते दोन पॉईंट असतील, समजा या ठिकाणी पॉईंट पी असेल, इथं पॉईंट क्यू असेल, इथं पॉईंट एम असेल, इथं पॉईंट एन असेल, तर आपण यांचे नावं लाईन पी क्यू असं सुद्धा या ठिकाणी देऊ शकतो. याच लाईनचे नाव आपण लाईन एल असंही देऊ शकतो. या लाईनचं नाव द्यायचं झालं तर यालाच आपण लाईन एम एन असं सुद्धा म्हणू शकतो, किंवा यालाच आपण लाईन एल सुद्धा म्हणू शकतो. तुम्हाला प्रॅक्टिस सेटमध्ये मॅच द फॉलोइंग असा क्वेश्चन आहे, त्या ठिकाणी लाईन कोणती ते ओळखायची आहे. तर लाईनचं तुम्हाला आयडेंटिफिकेशन लक्षात ठेवायचं आहे की लाईन म्हणजेच काय. तर लाईन एक असा पॉईंटचा कलेक्शन की जो दोन्ही साईडला वाढत जातो, गोज इन्फायनाइटली इन बोथ द डायरेक्शन. ओके, सो दिस इज लाईन. नाउ नेक्स्ट बेसिक कॉन्सेप्ट इज, समजा तुम्हाला या ठिकाणी जर या व्हिडिओमधून रजिस्टरवर माहिती देऊन घ्यायची असेल तर याला तुम्ही स्टॉप करू शकता, पॉज करू शकता, आणि पॉज करून मग त्याला त्या ठिकाणची माहिती द्यायची. त्यानंतर नेक्स्ट बेसिक कॉन्सेप्ट इज लाईन सेगमेंट. थर्ड इज लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट मीन्स व्हॉट? आता लाईन सेगमेंट म्हणजेच या ठिकाणी लाईन आहेच, ऑलरेडी आपण लाईन म्हणजेच काय ते शिकून घेतलं. आता उरला सेगमेंट. तर सेगमेंटला काय म्हणते? खंड, रेषाखंड. ठीक आहे, लाईन सेगमेंट. सो लाईन सेगमेंट इज वन ऑफ द पार्ट ऑफ लाईन. लाईन सेगमेंट इज वन ऑफ द पार्ट ऑफ लाईन. लाईन सेगमेंट ही एक लाईनचेच पार्ट असते. समजा जर या ठिकाणी लाईन असेल एखादी आणि या लाईनवर दोन पॉईंट असतील, एक पॉईंट एम असेल, दुसरा पॉईंट एन असेल, तर याला आपण देऊ शकतो लाईन सेगमेंट एम एन. इट मीन्स व्हॉट? लाईनवरील दोन पॉईंटच्या अंतराला लाईन सेगमेंट असं म्हणतात. पॉईंट एम आहे, पॉईंट एन आहे, इथूनचा इथपर्यंत अंतर जर आपण विचार केला तर ठीक आहे, लाईन सेगमेंट एम एन. किंवा जर दोन पॉईंट असतील तर या ठिकाणी पॉईंट ए असेल आणि पॉईंट इकडे बी असेल, पॉईंट ए अँड पॉईंट बी. इफ वी कनेक्ट दिस टू पॉईंट, समजा आपण या दोन पॉईंटला जोडलं, या प्रकारे दोन पॉईंटला जोडलं, तर एक आपल्याला आकृती ती या ठिकाणी तयार झालेली दिसते. इट इज ऑल्सो कॉल्ड segment AB. This is segment AB. Okay, this is segment AB. This is line segment AB. तर सेगमेंट AB याला या प्रकारे आपण देऊ शकतो. या सुद्धा सेगमेंटला समजा इकडे आपण इथून वाळवलं, इकडे या प्रकारे ड्रॉ केलं, तर ती सुद्धा लाईन सेगमेंट AB होते, किंवा ती सुद्धा लाईन AB असते. हिला सुद्धा आपण लाईन AB म्हणू शकतो, हिला लाईन MN सुद्धा असं देऊ शकतो. पण लाईन सेगमेंटचा पण जर विचार केला तर लाईन सेगमेंट म्हणजेच फक्त या दोन पॉईंट मधला अंतर, या दोन पॉईंट मधला अंतर. इट इज काय? लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंटची तुम्हाला आकृती या प्रकारे दिसेल. ठीक आहे, सो दिस इज सेगमेंट AB और दिस इज सेगमेंट PQ. इट मीन्स याची डेफिनेशन काय आहे? तर डेफिनेशन आहे, इफ वी कनेक्ट टू पॉईंट्स देन द फिगर इज कॉल्ड line segment. If we connect two points is called line segments. Line segment is one of the cutout part of line. It is part of line. We can measure the length of line segment. आपण line segment ची लेंथ मोजू शकतो, कारण त्याला दोन एंड पॉईंट असतात. लाईनची लेंथ आपण मोजू शकत नाही, कारण त्याला एंड पॉईंट नसते, ते किती वाढेल ते सांगता येत नाही. म्हणून लाईनची लेंथ आपण मोजू शकणार नाही.
So this is segment. Then next is ray. Fourth basic concept is ray. Now ray means what? Ray is also part of line. रे सुद्धा एक लाईनचाच पार्ट असते. डायग्राम ऑफ द रे, फिगर ऑफ द रे, दिस इज द फिगर ऑफ द रे. रे इज अ पार्ट ऑफ लाइन. हाफ पोर्शन ऑफ लाइन इज ऑल्सो कॉल्ड रे. हाफ पोर्शन of line is also called ray. किंवा a correction of point or a set of point goes infinitely only one direction is called also ray. Line means what? Line goes infinitely both the direction. Okay, and ray goes infinitely only one direction. So this is the identification of, or this is the difference between ray and line. Ray is the half portion of line. Okay, so these are the diagram of rays. This is the initial point of ray, and the name of this ray is ray OA. सेगमेंटचं नाव द्यायचं असेल, एखादी सेगमेंट या ठिकाणी असेल, सेगमेंट PQ जर एखादी सेगमेंट या ठिकाणी आहे आणि PQ या सेगमेंटचं नाव द्यायचं आहे आपल्याला, तर त्या सेगमेंटचं नाव PQ किंवा QP लिहिता येतो. असं लिहिता येईल, सेगमेंट PQ किंवा सेगमेंट QP. या ठिकाणी रेचं नाव द्यायचं असेल तर फक्त याला रे OH लिहायचं. इनिशियल पॉईंट पासून नाव द्यायला सुरुवात करायचं, रे OA. ओके, सो दिस इज रे OA. एखाद्या ठिकाणी जर रे असेल तर AB असेल तर रे AB, रे AB. सो दिस इज द टॉपिक रे. देन नेक्स्ट टॉपिक plane. So plane means what? A flat surface is called plane. Plane ची आपण जर डेफिनेशन विचारात घेतली, सो प्लेन इज अ फ्लॅट सरफेस. जसा एक ब्लॅक बोर्ड आहे, त्याला आपण प्लेनचे एक्झाम्पल देऊ शकतो. व्हाईट बोर्ड आहे, त्याला प्लेनचे आपण एक्झाम्पल देऊ शकतो. वर्गातला ब्लॅक बोर्ड असतो, त्याला आपण प्लेनचे एक्झाम्पल देऊ शकतो. सो फ्लॅट सरफेस. इन मॅथमॅटिक्स द डेफिनेशन ऑफ प्लेन इज a flat surface. A flat surface is called plane. A flat surface is called plane. Name of plane denoted by capital letter of the alphabets. Capital letters of the alphabet is used for write the name of plane. Plane A, plane B, plane C, plane D, plane P, or plane X, plane Y, plane Z. Okay, so this is plane. Then next concept is parallel line. Parallel line. Parallel line means what? In a same plane. Okay, at first in a same plane. एकाच प्लेन मध्ये जर दोन लाइन्स एकमेकाला इंटरसेक्ट करत नसतील, इन अ सेम प्लेन, इफ टू लाइन्स डज नॉट इंटरसेक्ट टू each other in a same plane. If two lines does not intersect to each other, then the lines are parallel to each other. या प्रकारे समजा या ठिकाणी लाईन ह्या दोन लाईन्स आहेत
ह्या दोन लाईन्स एल आणि एक लाईन एम, ह्या दोन्ही लाईन्स एकमेकाला इंटरसेक्ट करत नाही, म्हणजेच त्यांना आपण पॅरल लाईन्स असं म्हणू शकतो. These two lines are also does not intersect to each others, so therefore these two lines are also called parallel lines. या प्रकारचे जे समान अंतराने वाढणाऱ्या ज्या रेषा असतात त्यांना आपण पॅरल लाईन्स असं म्हणतो. सो दिस इज पॅरल लाईन. तुम्हाला डेफिनेशन जर द्यायचे असतील तर त्या व्हिडिओला पॉज करत जायचं आणि डेफिनेशन लिहून घ्यायचं. त्यानंतर नेक्स्ट collinear points. So collinear point means what? Collinear points. Collinear point means if three or more than three. If three or more than three. What? If three or more than three point lies on the same line. या ठिकाणी कोलिनियर पॉइंटच्या मिनिंग मराठीमध्ये तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजेल. सो कोलिनियर पॉइंट मीन्स एक रेषीय बिंदू, एकाच रेषेवर येणारे बिंदू. इट मीन्स कोलिनियर पॉइंट. इफ थ्री और मोर दॅन थ्री पॉइंट, जर तीन किंवा तीनपेक्षा अधिक पॉइंट्स लाईज ऑन द सेम लाईन, जर ते एकाच रेषेवर येत असतील. दिस इज पॉइंट पी, दिस इज पॉइंट क्यू, दिस इज पॉइंट आर. हे तीनही पॉइंट समजा जर एकाच रेषेवर येत असतील तर त्या तीन पॉइंट्सला आपण कोलिनियर पॉइंट असं म्हणू शकतो. सो इफ थ्री और मोर दॅन थ्री points lies on the same line are called collinear point. त्यांना आपण कोलिनियर पॉइंट असं म्हणतो. ओके, सो दिस इज कोलिनियर पॉइंट. देन नेक्स्ट इज कॉन्क्रंट लाईन. या चॅप्टर्स मधले जे सगळे टॉपिक्स आहेत आपण सगळे टॉपिक्स अभ्यासत आहोत. लास्ट टॉपिक्स आहे कॉन्क्रंट लाईन्स. कॉन्क्रंट लाईन मीन्स व्हॉट? कॉन्क्रंट लाईन मीन्स if three or more than three lines, if three or more than three lines, if three or more than three lines intersect to each others, at a single point, then the lines are called concurrent line. समजा तीन किंवा तीनपेक्षा अधिक लाईन्स एकमेकाला एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत असतील if three or more than three lines intersect to each others at a single point. For example, if this is line L, this is line M and this is line N. ह्या तीन लाईन्स आहेत आणि तीन लाईन्स एकमेकाला जर एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत असतील तर त्या तीनही लाईन्स कॉन्क्रंट लाईन आहेत असं आपण म्हणतो. दिस थ्री लाईन इंटरसेक्ट ॲट पॉइंट O. So these three lines are concurrent lines. Line L, line M and line N are concurrent lines. And this point is called point of concurrence. O is the point of concurrence. O is the point of concurrence.
So this is the topic concurrent line. Okay, if 3 or more than 3 lines, 3 किंवा 3 पेक्षा अधिक लाईन्स की ज्या एकामेकाला एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात, तर त्या लाईन्सला कॉन्करंट लाईन्स म्हणतात. तुम्हाला जर क्वेश्चन असेल राईट द नेम ऑफ कॉन्करंट लाईन्स, तर पाहायचं या प्रकारची 3 लाईन्स कुठं आहेत किंवा 3 पेक्षा अधिक लाईन्स जर असतील तर त्या सगळ्या लाईन्स कॉन्करंट लाईन्स असतात. जसे या ठिकाणी लाईन एल आहे, लाईन एम आहे, लाईन एन आहे. ह्या तीनही लाईन्स कॉन्करंट लाईन्स आहेत आणि ज्या पॉईंटमध्ये ते इंटरसेक्ट करतात त्याला आपण पॉईंट ऑफ कॉन्करन्स असं म्हणतो. सो दिस इज द टॉपिक्स ऑफ दिस चॅप्टर बेसिक कॉन्सेप्ट इन जॉमेट्री. सर्व टॉपिक्सचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. सर्व टॉपिक्सवर आपण डिस्कशन केलेलं आहे. यानंतर सर्व जे टॉपिक्स आहेत ते सर्व टॉपिक्स मी पुन्हा एकदा या बोर्डवर देत आहे. तुम्हाला पुन्हा एकदा समजून घ्यायचं आहे, ज्याला आपण चॅप्टर समरी असं सुद्धा म्हणू शकतो. फर्स्ट टॉपिक होता आपला पॉईंट, सेकंड टॉपिक होता लाईन ज्यावर आपण डिस्कशन केलं, थर्ड टॉपिक होता लाईन सेगमेंट, फोर्थ टॉपिक होता रे, फिफ्थ होता प्लेन, त्यानंतरचा टॉपिक होता पॅरलल लाईन, त्यानंतरचा टॉपिक होता कोलिनियर पॉइंट, त्यानंतरचा टॉपिक होता कॉन्करंट लाईन, पॉइंट अ स्मॉल डॉट, एक छोटासा डॉट असेल की जो पेन पेन्सिल किंवा त्यासारख्या ऑब्जेक्टच्या शार्प टिपने तयार झाला असेल त्याला आपण पॉईंट असं म्हणतो. सो दिस इज द फिगर ऑफ पॉईंट. लाईन हे पॉईंटचं कलेक्शन असते की जे दोन्ही साईडला कंटिन्युअसली वाढत जातो. गोज इन्फायनाइट इन बोथ द डायरेक्शन असं म्हणतो होतो मी. सो दिस इज द फिगर ऑफ लाईन. लाईनचं नाव आपण कॅपिटल स्मॉल लेटरने लिहितो, पॉईंटचं नाव आपण कॅपिटल लेटरने लिहितो किंवा याला आपण लाईन ए बी सुद्धा असं देऊ शकतो. लाईन सेगमेंट, दिस इज द फिगर ऑफ लाईन सेगमेंट. इफ यू कनेक्ट 2 points then the figure is called segment. रे एक्सटेंड इन ओनली वन डायरेक्शन, रे ही फक्त एकाच साईडला वाढत जाते. दिस इज रे. इट इज ऑल्सो वन ऑफ द कलेक्शन ऑफ पॉईंट. सांगत नव्हते की लाईन दोन्ही साईडला वाढत जाते, रे फक्त एकाच साईडला वाढत जाते. गोज इन्फायनाइट इन बोथ द ओनली वन डायरेक्शन. प्लेन, फ्लॅट सरफेस इज कॉल्ड प्लेन. पॅरल लाईन्स, अशा लाईन्स की ज्या एकामेकाला कुठंही इंटरसेक्ट करत नाही, या प्रकारच्या ज्या लाईन्स असतात त्यांना आपण पॅरल लाईन्स म्हणतो. कोलिनियर पॉईंट्स, असे पॉईंट्स की जे एकाच रेषेवर येतात, पॉईंट ए, पॉईंट बी आणि पॉईंट सी, ज्यांच्यामधून एकच रेषा पासेस होते त्या लाईन्सला आपण, त्या पॉईंट्सला कोलिनियर पॉईंट्स असं म्हणतो. कॉन्करंट लाईन्स, 3 किंवा 3 पेक्षा अधिक लाईन्स ज्या एकामेकाला एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात त्यांना आपण कोलिनियर कॉन्करंट लाईन्स असं म्हणतो. या ठिकाणी लाईन एल आहे, लाईन एम आहे, लाईन एन आहे आणि लाईन पी आहे. ह्या चारही लाईन्स या ठिकाणी कॉन्करंट लाईन्स आहेत आणि ते ज्या पॉईंटमध्ये एकामेकाला इंटरसेक्ट करतात त्या पॉईंट्सला पॉईंट ऑफ कॉन्करन्स असं म्हटलं जातं. सो दिस इज पॉईंट ऑफ कॉन्करन्स in this figure. Wo line L, line M and line N and line P are called parallel concurrent lines. हे सगळे concurrent lines आहेत. तर सगळे जे टॉपिक्स आहेत सर्व विद्यार्थ्यांना समजलं असेल. त्यानंतर आपण तुमच्या बुक्समध्ये जो प्रॅक्टिस सेट दिलेला आहे त्या प्रॅक्टिस सेटवर थोडं डिस्कशन करणार आहोत. मागच्या ज्या काही नोट्स मी आपल्या ग्रुपवर पाठवलेल्या होत्या त्या नोट्समधून फक्त काही 1-2 विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस सेट सोडवण्याचा प्रयत्न केलेला होता. आता या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1 सर्वांना दिसत आहे. दिस इज प्रॅक्टिस सेट 1. प्रॅक्टिस सेट 1 मध्ये एक क्वेश्चन आहे. क्वेश्चनचा मिनिंग समजणे आवश्यक आहे. तर क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन आहे लुक ॲट द फिगर अलॉंग साइड अँड नेम द फॉलोइंग.
ह्या फिगरला तुम्हाला पाहायचं आहे आणि मग या ठिकाणी जे कॉन्सेप्ट दिलेली आहे ती कोलिनियर पॉईंट इथून कोणते कोणते आहेत. कोलिनियर पॉईंट तुम्ही शिकला आताच, तर कोलिनियर पॉईंटची नावं द्यायची आहेत. त्यानंतर रेजची नावं द्यायची आहे. त्यानंतर लाईन सेगमेंटचे नावं द्यायचे आहेत आणि लाईन्सचे नावं द्यायचे आहेत. तर हे या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन सेकंड आहे, राईट द डिफरंट नेम ऑफ द लाईन्स. ही एक लाईन आहे आणि या ठिकाणी अजून डिफरंट लाईन्स लपलेले आहेत, ते तुम्हाला शोधून करायचे आहे. कोणत्या कोणत्या लाईन्स आहेत ते नावं द्यायचे आहेत. जसं या ठिकाणी लाईन AD म्हणता येईल किंवा लाईन AB किंवा लाईन AC किंवा लाईन CD असं सुद्धा आपण याची नावं देऊ शकतो. त्यानंतर मग क्वेश्चन थर्ड आहे, मॅच द फॉलोइंग. हा सोपा आहे, तुम्हाला सांगितलं. या ठिकाणी तुम्हाला सगळं दिसत आहे ब्लॅकबोर्ड व्हाईट बोर्डवर की रेज कोणती आहे, प्लेन कोणता आहे, लाईन कोणता आहे, लाईन सेगमेंट कोणता आहे, तर ते सुद्धा तुम्हाला मॅच करायचे पेअर्स. त्यानंतर क्वेश्चन 4 आहे. क्वेश्चन 4 हा खूप इझी आहे तसं पाहिलं तर. ऑब्जर्व द फॉलोइंग बिलो. ही फिगरचे ऑब्झर्वेशन करायचं आहे. नेम द पॅरल लाईन्स. इथून पॅरल लाईन्स कोणत्या कोणत्या आहेत. पॅरल लाईन्स तुम्ही शिकलं की ज्या लाईन्स एकमेकाला समोर कुठेही इंटरसेक्ट करू शकत नाही त्यांना आपण पॅरल लाईन्स म्हणतो. तर अशा पॅरल लाईन्स इथून शोधून काढायचे आणि ते लिहायचं 2-2च्या जोडीनं किंवा 3च्या जोडीने सुद्धा लिहिता येईल. जेवढ्या लाईन्स एकाच दिशेने जात आहेत त्यानंतर मग ते एकमेकाला कुठेही इंटरसेक्ट करू शकत नाही, करत नाही, त्यांना पॅरल लाईन्स म्हणतात. तर या ठिकाणी तशा लाईन्स शोधायच्या आहेत आणि ते पॅरल लाईन्स लिहायचं आहे. कॉन्करंट लाईन्स सुद्धा समोर आहेत. कॉन्करंट लाईन्स ही 3 किंवा 3पेक्षा अधिक लाईन्स एकमेकाला एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात, त्यांना आपण कॉन्करंट लाईन्स म्हणतो. असं लाईन्स या ठिकाणी पाहायचे आहेत आणि ते लिहायचं आहे. आणि मग पॉईंट ऑफ कॉन्करन्स. कॉन्करंट लाईन्स समजलं तर कॉन्करंट लाईन्स ज्या पॉईंटमध्ये एकमेकाला इंटरसेक्ट करतात त्या पॉईंटला पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणतात. जसं या ठिकाणी ह्या कॉन्करंट लाईन्स आहेत आणि या पॉईंटमध्ये ते एकमेकाला इंटरसेक्ट करतात किंवा हा पॉईंट सगळ्यांचा कॉमन पॉईंट आहे, सगळे इथूनच पासेस होतात, त्यामुळे या पॉईंटला कॉन्करंट लाईन्स पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणता येईल. तर या प्रकारे चॅप्टर नंबर 1 सर्व विद्यार्थ्यांना समजला असेल आणि तो तुम्हाला सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी हा होमवर्क सॉल्व करायचा आहे आणि ते ग्रुपवर सेंड करायचं आहे. थँक्यू.